विषासमान पाणी. विषारी पदार्थाचे दोन गुणधर्म. 1. तत्काळ दुष्परिणाम. 2. उशिरा जाणवणारे म्हणजेच स्लो पॉयझन दुष्परिणाम. पाणीसुद्धा दोन प्रकारे विषासमान कार्य करू शकते. 1. तत्काळ दुष्परिणाम. अशुद्ध पाणी हे विषासमान तत्काळ दुष्परिणाम करते. उदाहरणार्थ बॅक्टेरियल संसर्ग, केमिकल भेसळ इत्यादीमुळे होणारे आजार. अशुद्ध, अस्वच्छ पाण्यापासून संसर्गजन्य आजार झाल्यास आजकाल मनुष्य जास्त दिवस आजारी राहत नाही. अशी आधुनिक औषधोपचार पद्धती आज उपलब्ध आहे. 2. उशिरा जाणवणारे स्लो पॉयझन दुष्परिणाम. पाणी योग्य त्या मात्रेत, देश व काळानुसार योग्य वेळी नाही पिल्यास विषासमान कार्य करू शकते. या नियमाचे पालन केले नाही तर त्यापासून विविध गंभीर व असंसर्गजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पोटाचा घेर वाढणे, सूज, वजन वाढणे, अन्न लवकर न पचणे, अस्वस्थ वाटणे, रक्तातील चरबी वाढणे म्हणजेच हाय कोलेस्ट्रॉल, हायपर ॲसिडिटी, खोकला, सर्दी व पुढे उदररोग, शोथ, ग्रहणी, अग्निमांद्य, ऊर्ध्वगामी आम्लपित्त म्हणजेच हायपर ॲसिडिटी, मधुमेह, रक्तदाब, मुतखडा इत्यादी असंसर्गजन्य आजार होऊ शकतात. मनुष्य त्याच्या सामान्य व सुखी जीवनापासून हळूहळू दुरावत जातो. अल्प, अतिमात्रेत व अवेळी पाणी हे विषासमान कार्य करू शकते. या नियमाचे पालन केले नाही तर त्यापासून विविध गंभीर व असंसर्गजन्य आजार होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून आयुर्वेद शास्त्रामधील जलपान व अन्नपान करणे याबाबत नियमावली आहे. त्याचे अध्ययन करणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल सर्वच डॉक्टर सर्व लोकांना सांगतात की भरपूर पाणी पिणे, दिवसातून 4-5 लिटर पाणी अत्यंत गरजेचे आहे. पण ते पाणी केव्हा प्यावे याबाबत मात्र मार्गदर्शन केले जात नाही. अग्नी. पोटामध्ये जेवण पचवायचे, शिजवायचे असते. काही लोक जेवताना कमी पाणी पितात. उदाहरणार्थ भात शिजवताना आवश्यकतेपेक्षा कमी पाणी टाकून शिजवल्यास काय होणार? पहा, रोज रोज जेवताना 2 ते 3 वेळा असे पाणी पिल्याने ज्याप्रमाणे अन्न शिजते त्याचप्रमाणे शरीराची प्रकृती निर्माण होते, पित्तज. पण काही लोक जेवताना जास्त पाणी पितात. उदाहरणार्थ भात शिजवताना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी टाकून शिजवल्यास काय होणार? पहा, रोज रोज जेवताना 2 ते 3 वेळा असे पाणी पिल्याने ज्याप्रमाणे अन्न शिजते त्याचप्रमाणे शरीराची प्रकृती निर्माण होते, कफज. जेवण करतेवेळी पाणी कधी प्यावे याबाबत आयुर्वेद शास्त्रामध्ये सविस्तर नियमावली दिलेली आहे. समस्थूलकृशा भुक्तम मध्यांत प्रथमांबुपा, भुक्तमध्यांत प्रथमांबुपा, अंते करोती स्थूलत्व मूर्ध्वचा आमशयात कफम, मध्ये मध्यांगता साम्यं धातूनाम जरणम सुखम. म्हणजेच जेवताना प्रारंभी अल्प, मध्यभागी थोडे जास्त, शेवटी अल्प पाणी पिल्यास शरीर सम राहते. प्रारंभी अल्प, मध्यभागी अल्प, शेवटी जास्त पाणी पिल्यास शरीर स्थूल होते. प्रारंभी जास्त, मध्यभागी अल्प, शेवटी अल्प पाणी पिल्यास शरीर कृश होते. जेवणाच्या मध्ये पाणी पिल्याने शरीर सम राहते. ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी जेवणाच्या शेवटी पाणी प्यावे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी जेवणाच्या सुरुवातीलाच पाणी प्यावे. या ठिकाणी किती मात्रेत पाणी प्यावे हे मात्र सांगितलेले नाही. आहार, देश, काळ, वय, प्रकृतीनुसार युक्तीने पाणी प्यावे. पाण्याच्या उपयोगाचे आयुर्वेद शास्त्रामध्ये अतिशय सोप्या, सुंदर भाषेत विस्तृत वर्णन केले आहे. जीवनम तर्पणम हृद्यम, हृदि बुद्धी प्रबोधनम, तन व्यक्तरसम मृष्टम, शीतम लघुवमृतोपमम. अर्थ, जल हे जीवन म्हणजे प्राणधारक, तर्पण म्हणजे तृप्तिकारक, हृदय म्हणजे हृदयासाठी प्रिय, हृदि प्रसन्न, बुद्धिवर्धक, तनु म्हणजे हलका, अव्यक्त रसप्रधान, मृष्ट म्हणजे मनानुकूल, शीतल, लघु व अमृता समान आहे व हेच पाण्याचे शरीरामध्ये कार्य आहे. पाणी हे फक्त तहान भागवत नाही तर वरील सर्व कामं करते. म्हणून पाण्याच्या बाबतीत सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अशा आरोग्य ज्ञानविषयक माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.